नमस्कार. अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य बखर. प्रकाशक धार्मिक प्रकाशन संस्था. अभिवाचन अदिती पालिमकर. भाग 11. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. महाराज नुकतेच अक्कलकोटाला आले होते. त्यांच्या आगमनाने विपरीता सुपरितो भवेत होण्यास काय उशीर. आलेला प्रसंग किती कठीण होता याचं अनुमान हल्ली करता येणार नाही, अशामध्ये करता येणार नाही. पण सन 1857 सालची धामधूम आणि बंडाळी मनात आणली म्हणजे ती वेळ किती आणीबाणीची होती हे लक्षात येईल. असो, तोफा आणि इतर हत्यारं संस्थानात राहू द्यावीत म्हणून सरकारने ठराव केला. या वेळेपूर्वी थोडेच दिवस मालोजीराजे यांचे वडील वारले होते. मालोजीराजे संस्थांचे काम पाहत होते, पण सरकारातून त्यांना देण्यात आलेली वस्त्र पॉलिटिकल एजंट साहेबांनी बंडाच्या धांदलीमुळे अटकवून ठेवली होती. त्यामुळे राजाला यथाशास्त्र राज्याभिषेक झाला नव्हता. तो स्वामी महाराजांच्या कारकिर्दीत यथासांग झाला. सर्व प्रकारे राज्यात स्वस्थता आली. राजाची गादी कायम राहण्यास स्वामी महाराजच कारण झाले याबद्दल महाराजांच्या तोंडातून एक वेळा उद्गार निघाले होते. त्याबद्दलची गोष्ट पुढे आपण ऐकूयात. वरील गोष्ट घडल्यावर काही वर्षांनी राजेसाहेब हे दाजीबा भोसले यांना जामीन होऊन अक्कलकोटाला आले होते. दाजीबांचे राजावरती वचन होते, त्यामुळे तो वाटेल ती गोष्ट करत असे. प्रजा फार त्रासून गेली ती. दाजीबानं चिंतोपंत अप्पा टोळ यांच्याबद्दल राजेसाहेबांच्या मनात वाईट भरवून दिल्यामुळे नाईलाजाने टोळ हे कारभार सोडून पुण्याच्या दिशेने जाण्यास निघाले. टोळ हे स्वामी महाराजांचे भक्त होते. एके दिवशी श्री स्वामी महाराजांचे स्वामी टोळांच्या बिऱ्हाडी आली. रात्री त्यांच्याच घरी वस्तीस राहिले. रात्री भोजन झाल्यावर महाराजांनी शयन केलं. काही वेळ गेल्यानंतर समर्थांनी आपणाशीच भाषण केलं. तुझला राजा कोणी बनवला, निगा रखोर मेहरबान कोणी केलं विसरलास, तुझं चांगलं व्हायचं नाही, असं बोलून महाराज स्तब्ध राहिले. अर्थात हे शब्द राजाच उद्देशून होते. पुढे चिंतोपंत अप्पा टोळ समर्थांची आज्ञा घेऊन पुण्यास गेले. महाराजांच्या वचनाप्रमाणे पुढे संस्थान जप्त होऊन राजाला दुर्दिन आले. पण त्यावेळेसही महाराजांच्या कृपेने पुन्हा संस्थान राजेसाहेबांना परत मिळालं. दाजीबा भोसले यांना ठाण्याच्या किल्ल्यात अटकेत ठेवल्यावरती एके दिवशी दाजीबांचा मुलगा आणि त्यांची आत्या श्री स्वामी महाराजांच्या दर्शनाला आली. दोघं समर्थांचं दर्शन घेऊन जवळ बसले असताना तितक्यात महाराजांनी तीळ आणण्याची आज्ञा केली. सेवेकरांनी तीळ आणताच त्यातून एक मुठभर तीळ घेऊन दाजीबांच्या मुलाच्या हातात दिले आणि श्री स्वामी समर्थ म्हणाले, संपले, जा. पुढे काही दिवसांनी मकर संक्रांत आली. दाजीबाचा मुलगा आजारी पडून त्याला देवाज्ञा झाली. याप्रमाणे श्री स्वामी समर्थांची वचनोक्ती अनुभवास येत असे. विश्वासराव उर्फ अप्पासाहेब माने हे रहिमतपूर जिल्हा सातारा येथील राहणारे आहेत. अक्कलकोटच्या राजेसाहेबांचे अप्पासाहेब मानकरी असल्याने ते अक्कलकोटाला राहत असत. त्यांची कन्या जमनाबाई लग्नासाठी उपवर झाली होती, पण कुठेच तिला वर मिळेना. तेव्हा माने यांना खूप काळजी वाटायला लागली. कन्या दिसायला अप्रतिम सुंदर होती. आपल्या योग्यतेप्रमाणे व मुलीच्या रूपाप्रमाणे वर कसा मिळतो याची अप्पासाहेबांच्या मनात निरंतर काळजी होती. एके दिवशी श्री स्वामी समर्थांकडे जाऊन चरणी मस्तक ठेवून अप्पासाहेबांनी महाराजांची विनंती केली, मुलीस चांगले स्थळ मिळत नाही आहे, महाराजांनी कृपा करावी. श्री स्वामी समर्थांनी जबाब दिला की काळजी का करतोस, आम्ही तिला खंड्या नेमलाय. अप्पासाहेब यास आज्ञेचा अर्थ कळेना, पण महाराजांवर विश्वास ठेवून तो स्वस्थ राहिले. काही दिवस गेल्यावर असा योगायोग आला की श्रीमंत खंडेराव महाराज गायकवाड यांच्याशी जमनाबाईचा विवाह झाला. तेव्हा महाराज यांचे खंड्या नेमला आहे या आज्ञेचा अर्थ कळाला. अप्पासाहेब साधारण मानकरी असून राजाबरोबर कन्येचं लग्न झाले म्हणून त्यांना फार आनंद झाला. अप्पासाहेब यांना पुष्कळ द्रव्य मिळून माने मंडळीत मोठमोठ्याल्या नेमणुका श्रीमंत खंडेराव महाराजांनी करून दिल्या. तीच अप्पासाहेबांची कन्या प्रस्तुतच्या बडोद्याच्या महाराजांच्या मातोश्री होत.
पुढे आप्पासाहेब माने हे श्री स्वामींचे पूर्ण भक्त बनले. महाराजांचीही त्यांच्यावर पूर्ण कृपा होती. एक वेळ माने हे अक्कलकोटास पटवर्धन यांच्या गणपतीच्या देवळात येऊन राहिले असताना प्रारब्ध योगाने त्यांना विषम ज्वराचे दुखणे झाले आणि प्रकृती फार बिघडली. आप्पासाहेबांचा नित्य श्री स्वामी दर्शनाचे योग नेम तो दुखण्यामुळे चुकला. त्यांना दर्शनाला जाता येईना. मनात श्री स्वामींचं दर्शन स्मरण माने करतच होते, पण भक्तवत्सल महाराज फिरता फिरता एके दिवशी गणपतीच्या देवळाजवळ आले. माने अत्यवस्थ होऊन बेशुद्ध पडले होते. महाराजांनी त्यांच्या अंगावरून 3 वेळा पाय फिरवला आणि काही वेळ बसून निघून गेले. दुसऱ्या दिवसापासून आप्पासाहेब यांच्या दुखण्यात फरक पडून ते चांगले झाले. पांडोबा पुराणिक म्हणून अक्कलकोटच्या राजांचे आश्रित होते. त्यांना मालोजीराजे यांचे वडील शहाजीराजे यांनी आपल्या संस्थांचा अधिकार सातारकर छत्रपती बुवासाहेब यांच्याकडून मिळाल्यास तुम्हाला इनाम जमीन 1000ची देईन म्हणून कागद लिहून दिला होता. त्याप्रमाणे शहाजीराज यांना संस्थांचा अधिकार मिळाला, पण पुराणिक बुवास कराराप्रमाणे त्यांची इनाम जमीन दिली नाही. नित्य पुराणाच्या वेळी जमिनीबद्दल पुराणिक बुवांची कुरकुर राजेसाहेबांजवळ चाले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. पुढे दैवयोगाने शहाजीराजे निवर्तले तेव्हा तर पुराणिक बुवा अगदी निराश झाले. पांडोबाचा श्री समर्थांचे दर्शनास नित्य जाण्याचा नेम असून महाराजांच्या ठिकाणी त्यांची फार निष्ठा असे. पुराणिक बुवास महाराज लठ्ठ्या म्हणून हाक मारत. जमिनीबद्दल विचार पुराणिक बुवांचे मनात हमेशा घोळत असत. एके दिवशी राजाने कबूल केलेली जमीन आपणास मिळावी म्हणून महाराजांची पुराणिक बुवांनी प्रार्थना केली. महाराज म्हणाले, तुझला आम्ही लिंग दिले आहे, जा. पुढे शहाजीराजे निवर्तले. त्यांच्या दशदानात जमीन दान द्यावयाची होती. ती जमीन पांडोबा पुराणिक यांना देऊन आपल्या वडिलांचा दस्त जमीन देण्याबद्दल त्याजवळ असलेले आपल्या वडिलांचा दस्त काढून घ्यावा म्हणून कारभारी चिंतोपंत अप्पा टोळ यांनी श्री मालोजीराजे यांना सल्ला दिला. तो राजाला पसंत पडून मौज शिरवळ येथील शेरी जमीन 450 रुपये आकाराची पुराणिक बुवास वंश परंपरेने इनाम करून देऊन सनद लिहून दिली. सदर जमिनीत श्री रामेश्वर म्हणून महादेवाचे लिंग आहे. देवालय उत्तम असून दोहो बाजूस ओढे वाहत आहेत व त्याचे पाठ चालत आहेत. देवळाभोवती आंब्याची वगैरे झाडे असून ती जागा फारच रमणीय आहे. असो, तुला आम्ही लिंग दिले आहे म्हणून पुराणिक बुवास महाराजांनी म्हटल्याप्रमाणे रामेश्वराचे लिंग असलेली सुपीक शेरी जमीन त्यांना इनाम मिळाली. याप्रमाणे महाराजांच्या मुखातून निघालेली वाणी कधी असत्य होत नसे. आणखी एक चमत्काराची गोष्ट अशी की अक्कलकोटच्या राजेसाहेबांच्या ग्रामजोशी गणपतराव जोशी संगमेश्वर यांना अक्कलकोटचे राजेसाहेब, पेशवे सरकार व निजाम सरकार या त्रिवर्गांनी म्हणून अंदेवाडी तालुके अफजलपूर हा गाव जहागीर करून दिला आहे. काही कारणावरून एकेवेळी हा गाव निजाम सरकारांनी जप्त केला होता. गाव जप्त झाला म्हणून जोशीबुवांनी अक्कलकोटच्या राजेसाहेबांकडे यादी लिहिली. राजेसाहेबांकडून ती यादी सोलापूरच्या पॉलिटिकल एजंटमार्फत निजाम हैदराबादच्या रेसिडेंट साहेबांकडे गेली. रेसिडेंट साहेबांनी सर्व तपास करून शेवटी जप्ती खुली केल्याबद्दल सोलापूरच्या पॉलिटिकल एजंटांकडे लिहिले. त्यांनी अक्कलकोटास कळवले. याच दिवशी प्रातःकाळी श्री समर्थांच्या दर्शनास जोशीबुवा अक्कलकोटचे कारभारी चिंतोपंत अप्पा टोळ आणि जहागीर गावचा पाटील दिनकर हे आले होते. त्रिवर्गांनी दर्शन घेतलं आणि खाली बसले. तेव्हा महाराजांनी पाटलास आज्ञा केली आहे की पाटील जा आता, खुशाल कमावीसदारी करा. नंतर मंडळी उठून घरी आल्यावर चिंतोपंत अप्पा टोळ संस्थांचे कारभारी हे टपाल फोडून पाहतात तो त्यातच आंदेवाडीच्या गावची जप्ती उठवल्याचं लिहिलं होतं. हे सर्वांनी वाचताच सर्वांना मोठा आनंद झाला व श्री समर्थांचे अतर्क्य सामर्थ्याचे सर्व आश्चर्य करू लागले. अशा समर्थांच्या असंख्य लीला आहेत. याच गणपतराव जोशीबुवांच्या घरी एकेवेळी समर्थांची स्वारी नेहमीप्रमाणे प्रातःकाळी आली होती. स्वारी आलेली पाहून सर्वांना मोठा आनंद झाला. जोशीबुवांनी यतिरायास स्नान घालून पिवळा मुक्ता नेसावयास दिला व षोडशोपचारे यथासांग पूजा करून नैवेद्य समर्पण करण्यासाठी पुढे ठेवला. इतक्यात जोशीबुवांच्या मनात महाराजांचे भोजन होऊन बाहेर गेल्यावर आपण नेसावयास दिलेला नवा मुक्ता
महाराज कोणास देऊन तर टाकणार नाहीत ना, अशी शंका आली. तोच समर्थांनी त्यांच्या मनातील आशय जाणून लागलीच स्वारी उठली आणि हा घे तुझा मुक्टा असे म्हणून लागलीच मुक्टा सोडून टाकला व दिगंबर मूर्ती भोजन न करता जाऊ लागली. त्यावेळेस जोशीबांनी भोजन करावे म्हणून बहुत प्रकारे यतिराजांची विनवणी केली, परंतु तुझ्या मनात विकल्प आला असता आता आम्ही भोजन करणार नाहीत असं सांगून स्वारी तशीच रस्त्याने जाती झाली. इतक्यात तात्या वैद्य नावाच्या गृहस्थांनी भक्तियुक्त विनंती केली की महाराजांनी माझ्यावर अनुग्रह करून माझ्या घरी भोजन करावे. लागलीच त्याच्या घरी श्री समर्थांची तशीच दिगंबर स्वारी जाऊन समर्थांनी भोजन केले आणि वैद्यबुवांचा हेतू पूर्ण केला. ठीकच आहे, शुद्ध भक्ती पाहिल्यावर मग दया कोठे जाणवायला थोडंच जावं लागतं. मग दयाब्धी हे नाव कसं चालतेल असा श्री यतिराजांनी लीला केल्या आहेत. कोणतीही गोष्ट महाराज स्पष्ट शब्दाने न सांगता कृतीने करून दाखवत. कोणी सेवेकरी भांडू लागले म्हणजे त्यास महाराज जवळ बोलवत व त्यांच्या हातात मुंगी देत. या कृतीने मुंगी होऊन साखर खावी या म्हणीच्या अर्थाचे दिग्दर्शन करीत. भाग 11 समाप्त. क्रमशः. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.